नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या या अतिशय खास आणि महत्त्वपूर्ण श्रावण महिना विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यात श्री सत्यनारायण पूजा कशी करावी. 1, 5, 7, 9, 11, 21 वेळा सत्यनारायण कसा करावा, कोणते नियम पाळावेत आणि महिलांनी कोणती काळजी घ्यावी. सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की पूजा ही श्रद्धा आणि सात्विकता आपल्या परंपरेनुसार करायची असते. विशिष्ट संख्येने पूजा केल्याने हमखास आर्थिक लाभ मिळतो, पण अशी हमी कोणताही धार्मिक विधी देत नाही. मात्र श्रद्धेने केलेली उपासना मनाला शांती आणि सकारात्मकता आणि कुटुंबात भक्तिभाव निर्माण करते. सत्यनारायण पूजा करताना सर्वात प्रथम श्री स्वामी सत्यनारायण हे भगवान विष्णूचे एक पूजनीय स्वरूप मानले जातात. महाराष्ट्रात आणि सत्यनारायणाचे व्रत आणि पूजा विशेषतः श्रावण महिन्यात मोठ्या श्रद्धेने केले जातात, कारण की श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. पारंपरिक मांडणीत गणपती, कलश, सत्यनारायणाचे प्रतीक किंवा प्रतिमा तसेच इतर देवतांचे पूजन केले जातात आणि नंतर कथा आणि प्रसादाचा कार्यक्रम होतो. भक्तांनो, सत्यनारायणाची पूजा करताना सर्वात मोठा नियम म्हणजे कोणता? तो मनाची शुद्धता आणि सत्य बोलण्याचे प्रयत्न, कोणाचेही नुकसान न करणे आणि देवावर प्रामाणिक श्रद्धा ठेवणे. पूजा करण्याच्या पूर्वीच तयारी कशी करायची आहे, तर पूजेच्या आदल्या दिवशी किंवा पूजेच्या दिवशी आपल्याला घरातली देवघर आणि पूजा करण्याची जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सकाळी स्नान करून स्वच्छ साधे सात्विक कपडे परिधान करायचे आहे. घरातील सर्व सदस्यांनी शक्य असल्यास प्रेमाने आणि एकत्र येऊन पूजेत सहभागी व्हायचे आहे. पूजेसाठी यजमानाने पूर्व किंवा परंपरेनुसार योग्य दिशेला बसावे. आपल्या घरातील प्रथा आणि गुरुजींनी सांगितलेली पद्धत असल्याची तिलाच प्राधान्य द्यावं. आपल्याला जे पंडितजी सांगतात त्याच पद्धतीने तुम्हाला इथे पूजा करायची आहे. सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते आहे? चौरंग, पाट, स्वच्छ वस्त्र, तांदूळ किंवा गहू, कलश, स्वच्छ पाणी, आंब्याची किंवा परंपरेनुसार पंचपल्लवाची ही पाने चालतात. नारळ आणि सत्यनारायणाचे फोटो किंवा मूर्ती, गणपतीची प्रतीक किंवा मूर्ती, हळद, कुंकू, अक्षदा, चंदन, गंध, फुले, तुळशीपत्र, सुपारी, नाणी, विड्याची पाने, धूप, दीप, नैवेद्य, कापूर, पंचामृत, फळे आणि प्रसादासाठी रवा, साजूक तूप, साखर आणि केळी टाकून तयार करायचा आहे. प्रसाद हा सात्विक आहारानेच तयार करायचा आहे. त्यामुळे सत्यनारायणाची पोथी किंवा कथा कशी वाचायची आहे, तर पारंपरिक मांडणीनुसार धान्याच्या राशीवरच पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर सत्यनारायणाची प्रतिमा किंवा प्रतीक स्थापन करण्याची पद्धत आढळते. नंतर षोडशोपचारे किंवा पंचोपचारे पद्धतीने पूजा केली जातात. पूजा मांडणी करताना कोणते नियम पाळायचे आहे? पूजा मांडणी कशी करावी? सर्वात प्रथम चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर तांदूळ पसरवायचे आहे. त्यानंतर तांदूळ किंवा गहू सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. मध्यभागी पाण्याने भरलेला कलश तिथं स्थापन करायचा आहे. आपल्या घरच्या परंपरेनुसार कलशात पाने, सुपारी, नाणे, इतर वस्तू, दुर्वा वगैरे, फूल, अक्षद, हळद, कुंकू सगळं तुम्हाला त्या कलशांमध्ये टाकायचं आहे. साहित्य ठेवल्यानंतर कलशांवर नारळ ठेवून सत्यनारायणाची प्रतिमा किंवा मूर्ती जवळ ठेवायची आहे. त्यानंतर एका बाजूला गणपतीची स्थापना करायची आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी लक्षात ठेवा, गणपतीची पूजा सगळ्यात अगोदर करायची आहे, कारण की गणपतीला सगळ्यात जास्त मान दिलेला आहे. म्हणून गणपतीची सर्वात आधी पूजा करायची आहे. गणपतीची पूजा झाल्यानंतरच तुम्हाला कलश स्थापन करायचा आहे. त्यानंतर दीप लावा आणि पूजेची सुरुवात गणपती स्मरणाने करा. गणपतीचं स्मरण हे फार महत्त्वाचं आहे. सर्वात आधी गणपतीचं स्मरण करावं. सत्यनारायण पूजेची सोपी क्रम म्हणजे गणपतीची पूजा करताना सर्वात प्रथम श्री गणपतीचं स्मरण करून पूजा निर्विघ्नपणे पार पाडावी अशी प्रार्थना करावी. कलश पूजन करताना कलशाला
पवित्रतेचे आणि देवत्वाचे स्मरण करून त्याची पूजा करावी. संकल्प करताना आपले नाव, कुटुंब, शक्य असल्यास पूजा करण्याचा मनात सांगून संकल्प करायचा आहे. उदाहरणार्थ, हे श्री सत्यनारायण भगवान जी, हे पूजा आम्ही श्रद्धेने आणि भक्तिभावाने करीत आहोत. आमच्या कुटुंबाला सद्बुद्धी, आरोग्य, शांती आणि समाधान द्या आणि माझ्या घरात अन्नपाण्याला बरकत द्या. श्री सत्यनारायणाची पूजा गंध, अक्षत, फुले, तुळशीपत्र अर्पण करा. धूप, दीप नैवेद्य दाखवा. पंचामृत नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर सत्यनारायण कथा वाचावी. पूजेनंतर सत्यनारायणाची कथा श्रद्धेने वाचा किंवा ऐका. आरती आणि प्रार्थना. आरती करून सर्वांनी मनोभावे प्रार्थना करावी. प्रसाद ग्रहण करताना पूजेनंतर प्रसाद सर्वांना श्रद्धेने द्या. सत्यनारायण पूजेच्या पारंपरिक वर्णनात कथा, आरती आणि प्रसादाचे विशेष स्थान आहे. त्यानंतर सत्यनारायण कसा करावा. जर तुम्ही श्रावण महिन्यात एकच सत्यनारायण करणार असाल तर तुमच्या सोयीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी परंपरेनुसार पूजा करू शकता. एक सत्यनारायण म्हणजे एक दिवस पूर्ण पूजाविधी, कथा, आरती, प्रसाद. मनात संकल्प करून श्रद्धेने पूजा करा. पूजा मोठी आणि खर्चिक असली पाहिजे असं नाही. साधी, स्वच्छ आणि मनापासून केलेली पूजा देखील महत्त्वाची असते. 5 सत्यनारायण कसे करावे. तर 5 सत्यनारायण करण्याची संकल्प घेतल्यास संकल्प श्रावण महिन्यातच 5 स्वतंत्र दिवशी घ्यावा. स्वतंत्र दिवशीच पूजा करता येते. प्रत्येक दिवशी स्नान करून स्वच्छता पाळावी. संकल्प करा. संकल्प करताना सत्यनारायण पूजा करा आणि कथा वाचा किंवा आरती करा. प्रसाद वाटा आणि 5ही पूजामध्ये शक्य तितकीच सातत्यपूर्ण भक्ती ठेवा. एकाच दिवशी 5 वेळा पूजा करण्यापेक्षा अनेक कुटुंबांमध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र पूजा करण्याची पद्धत अधिक सोयीची मानली जाते. मात्र आपल्या घरच्या कुलाचाराला आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाला प्राधान्य नक्की द्या. त्यानंतर 7 सत्यनारायण तुम्हाला कसे करायचे आहे ते इथे सांगणार आहोत. 7 सत्यनारायणाचा संकल्प घेण्यास 7 दिवसाची पूजा करण्याची भक्तिभावाचा कार्यक्रम करता येतो. पहिल्या दिवशी संकल्प करावा. प्रत्येक दिवशी शक्य असल्यास साधी पूजा करावी. वेळ कमी असल्यास काही कुटुंबे पूर्ण महापूजा एका किंवा अधिक दिवशी करून उर्वरित ठिकाणी नामस्मरण, तुळशीपूजन, विष्णुस्मरण आणि कथा वाचन करताना आपण हे आपल्या परंपरेनुसार करणे योग्य ठरते. 7व्या दिवशी विशेष प्रार्थना, आरती आणि प्रसाद करावा. त्यानंतर 9 सत्यनारायण तुम्हाला कसे करायचे आहे. तर हा आकडा आपल्या घराच्या संकल्पानुसार स्वीकारला जाऊ शकतो. 9 सत्यनारायणचा संकल्प करताना स्वतःच्या आरोग्याचा, वेळेचा आणि कुटुंबाची पद्धतीचा विचार करणे आवश्यक असते. दररोज मोठी महापूजा करणे शक्य नसल्यास श्री विष्णूचे नामस्मरण, तुळशीला पाणी घालणे, दिवा लावणे, छोटा नैवेद्य दाखवणे, सत्यनारायण कथा किंवा स्तोत्र वाचन करणे. त्यानंतर ओम नमो नारायणाय नमः हा सात्विक कार्यक्रम करू शकता आणि संकल्प पूर्ण झाल्यानंतर एक सविस्तर सत्यनारायण पूजा करू शकता. आपण इथे संकल्प करताना जे शक्य आहे तेवढाच संकल्प करा. अवास्तव किंवा त्रासदायक संकल्प घेऊ नका. 21 सत्यनारायण कसे करावे. ते 21 दिवसाचा संकल्प करताना सातत्य आवश्यक असते. प्रत्येक दिवशी सकाळी स्नान करून देवदर्शन, तुळशीपूजन, दीप लावणे, विष्णूचे किंवा सत्यनारायणचे नामस्मरण करणे, शक्य असल्यास कथा वाचन, सात्विक आहार, संध्याकाळी आरती. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर घरच्या परंपरेनुसार सत्यनारायणाची विशेष पूजा करावी. लक्षात ठेवा, संख्येपेक्षा श्रद्धा आणि सातत्य फार महत्त्वाचं असतं. तर सत्यनारायणाचे व्रत करताना कोणते नियम महिलांनी पाळायचे आहे. तर सत्य बोलण्याचा प्रयत्न करा. सत्यनारायण या नावातच सत्तेचा महत्त्व आहे. मनात राग, द्वेष ठेवू नका. कारण पूजेच्या काळात मन शांत ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा. सात्विक आहार घ्या. आपल्या आरोग्याला मानवेल असा साधा आणि सात्विक आहार घ्या. स्वच्छता पाळा. शरीर आणि पूजा स्थळाची स्वच्छता ठेवा. देवाला वेळ द्या. पूजा घाईघाईने न करता शांतपणे केलेली फार गरजेची असतं. दान आणि सेवा. शक्य असल्यास गरजूंना दान, अन्न, इतर मदत करा.
आपण आपल्या आर्थिक परिस्थितीपेक्षा जास्त खर्च करू नका. कुटुंबांमध्ये प्रेम ठेवा. देवपूजेबरोबरच घरातील माणसाशी प्रेमाने वागणेही महत्त्वाचे असते. तर महिलांनी हे नियम तुम्ही नक्की पाळा. तर महिलांसाठी वेगळे कठोर किंवा त्रासदायक नियम आवश्यक असते आणि हे समजण्याचं कारण की सत्यनारायणाची पूजा ही श्रद्धेने पुरुष, महिला आणि कुटुंबातील इतर सदस्यही करू शकतात. अनेक घरांमध्ये पती पत्नी एकत्र पूजा करण्याची प्रथा आहे. महिलांनी हे लक्षात ठेवा की आपल्या परंपरेनुसारच पूजा करावी. घरच्या कुलाचार आणि स्थानिक परंपरा वेगवेगळ्या असू शकतात. आरोग्याला प्राधान्य द्या. उपवास करणे शक्य असेल तरच जबरदस्तीने उपवास करू नका. आरोग्य आणि सुरक्षितता हे फार महत्त्वाची असतं. श्रद्धा ही महत्त्वाची असतं, पण महागडे कपडे, दागिने किंवा मोठा खर्च केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही असे नाही. आपल्या मनात जर भाव असेल तर पूजेचं नक्की फळ तुम्हाला मिळेल. कुटुंबातील सहभाग. महिलांनी सर्व तयारी करावी असा नियम नाही. घरातील सर्वांनी कामात सहभागी व्हावे. मन शांत जपा आणि पूजा करताना भीतीने किंवा दबावीखाली तुम्ही पूजा करू नका. तर आनंदाची भक्ती करा. आणि श्रावणातील महिलांनी धार्मिक आचरणेविषयी उपलब्ध मराठी मार्गदर्शन, नित्यपूजा, नामस्मरण आणि सात्विक आचरणावर भर दिला जातो. उपवास करताना अनेक महिलांनी विचार येतात की उपवास कसा करावा. तर अनेक घरांमध्ये सत्यनारायण पूजेपर्यंत उपवास किंवा हलका आहार करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी पूर्ण उपवास केला जातो. तर भक्तांनो, आपण उपवास हा आपल्या आरोग्य आणि क्षमतेनुसारच करावा. लहान मुले, आजारी व्यक्ती किंवा ज्यांना उपवास जमत नसेल त्यांनी आरोग्य आहार घ्यावा. भक्ती करण्यासाठी शरीराला त्रास देणे आवश्यक नसतं. लक्ष्मी प्राप्तीसाठी एक विशेष प्रार्थना आहे की पूजेच्या शेवटी सर्वांनी हात जोडून अशी प्रार्थना करा की हे श्री महालक्ष्मी, लक्ष्मीनारायण आमच्या घरात सद्बुद्धी, समाधान, परिश्रमाची शक्ती दे आणि योग्य मार्गाने प्रगती दे आणि प्रेरणा दे. आमच्या घरात प्रेम, आरोग्य, आनंद नांदो. आमच्या हातून सत्कर्म घडू दे. भक्तांनो, खरी समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, तर चांगले आरोग्य, प्रेमळ कुटुंब, शांत मन, प्रामाणिक परिश्रम आणि सद्बुद्धी ही देखील मोठी संपत्ती आहे. तर संकल्प पूर्ण झाल्यानंतर काय करावे. तर 5, 7, 9, 21 दिवसाचा संकल्प झाल्यानंतर सत्यनारायणाची विशेष पूजा करावी. कथा वाचावी. कथेमध्ये सारं काही आहे. हे सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे. कथा वाचताना सगळ्यांनी एकाग्रतेने कथा ऐकावी. तेव्हाच तुम्हाला तिचं फळ प्राप्त होतो. त्यानंतर आरती करा, प्रसाद वाटा आणि शक्य असल्यास दान किंवा सेवा नक्की करा. देवाचा आभार माना. यालाच अनेक जण संकल्पाचे सांगता केली उद्यापन म्हणतात. त्यानंतर भक्तांनो, श्रावण महिना हा भक्ती, संयम आणि सकारात्मकतेचा महिना आहे. एक सत्यनारायण असो किंवा 5 असो, 7 असो, 9 असो, 8 असो, 11 असो, दिवसाचा संकल्प असो, देवापुढे सर्वात मोठी गोष्ट आहे की ती खरी श्रद्धा, प्रामाणिक मन आणि कमी खर्चात साध्या पद्धतीने आणि घरच्या घरी परंपरेनुसार सत्यनारायण पूजा करता येते. आपल्या घरात जी श्री लक्ष्मीनारायणाची कृपा, सुख, शांती आणि समाधान सदैव नांदो. जय श्री सत्यनारायण, जय श्री लक्ष्मीनारायण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या कुटुंबियांना शेअर नक्की करा. अशाच श्री श्रावण महिना विशेष धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम नमो नारायणाय नमः आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.